वज्रमूठ एकत्र झाली तर सरकारला मला सांगावं वाटतं, एक आंबेडकरवादी त्या दिल्लीला बसला, धर्मेंद्रला राजीनामा द्यावा लागला. इथे तर बाबासाहेबांचा डाकू आहे. काय होणार देवेंद्र तुझं? त्यामुळं उगाचच आमच्या भानगडीत पडायचं नाही, स्पष्ट सांगतो. तेव्हा आज आपल्याला सांगू इच्छितो की हे षडयंत्र भाजपा RSS याच मिळून आहे. याला माहित हे 3.5% लोक या देशातल्या 85% लोकांवरती राज्य करत आहेत आणि त्याने तुम्हाला पहिल्यांदा हिंदू मुस्लिम धर्माच्या नावाखाली वाटलं आणि सत्ता घेतलेली आहे. परंतु हे राजकारण किती वर्ष चालेल हा त्याच्यापुढे पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून त्यानंतर सत्ता आल्यावर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की याने मराठा वर्सेस कुणबी असा वाद लावला. त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर हा वाद लावला. त्यानंतर आता अनुसूचित जाती मधल्या मोजक्या बांधवांना हाताशी घेऊन आमच्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करताय. पण त्यांना माहित नाही ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. आजचा दिवस तुम्ही पहिला जो हा मोर्चा काढला हा एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आपल्याला कोणाला माहित असेल, परंतु 10 ऑगस्ट 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा अनुच्छेद 341 मध्ये अनुसूचित जातीला रिझर्वेशन जाहीर केलं. तो आजचा दिवस आहे, अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आणि आज त्या ऐतिहासिक दिवसाचं जागरण या परळीमध्ये होत आहे. मला परळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतोय. अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा आणि अत्यंत शिस्तबद्ध स्टेज. अत्यंत मी तुमचं मनपूर्वक रोहिदास बनसोडेंनी मला आश्वासन दिलं होतं की साहेब आमचा मोर्चा जगा निराळा. खरंच परळीमध्ये तुम्ही आज हा एक आदर्श घालून दिलेला. या इथं माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप आपल्यामध्ये आहेत. आज या इथे मातक समाजाची मंडळी आहेत. आज या इथे ढोर समाजाची मंडळी आहेत. या आज सर्वच 59 जाती आज एकत्र आलेल्या आणि सरकारनं आमच्या मध्ये वाद लढण्याचा घाट घातलाय. त्यांना समशान घाटावर पोचवायला ही सर्व मंडळी तयार आहे हे मी या सरकारला सांगू इच्छितो. त्यामुळं या सरकारला मला पुन्हा माहिती आहे अशीच गोष्ट बाबासाहेब कायदे मंत्री असताना घडली. 1951 ला मद्रास सरकार, त्यावेळेस मद्रास स्टेट होतं आणि मद्रास सरकारने त्यांच्या राज्यामध्ये अनुसूचित जातीला शिक्षणामध्ये सवलती दिल्या आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की अनुसूचित जातीला शिक्षणामध्ये सवलती मिळणार नाही. आणि मग या देशातली पहिली घटना दुरुस्ती झाली जी बाबासाहेबांनी केली. अनुच्छेद 15(4) मध्ये बाबासाहेबांनी अनुसूचित जातीला शिक्षणामध्ये सुद्धा सवलती दिल्या जातील ही घटना दुरुस्ती संसदेमध्ये करून आणली. तेव्हा बाबासाहेबांना काही लोकांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही घटनेचं हे मंदिर बांधलात आणि त्याची मोडतोड तुम्ही का करताय? त्या बाबासाहेबांनी उत्तर दिलं
मी मंदिर बांधलं, पण त्या मंदिरात पुजाऱ्यानेच घाण केली आहे, ती मलाच घाण साफ करावी लागेल। आणि आज सुद्धा या सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाचा हा आदेश देऊन घाण केलेली आहे। आणि आता या अनुसूचित जातीच्या सर्व जातींना, आंबेडकरवाद्यांना ही घाण आता साफ करावी लागेल, हे आपण लक्षात घ्या। आणि त्यासाठीच आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचंड मोर्चे निघतात। काल नांदेडला तर असा न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला, 1.5-2 लाख लोक होती। स्वतः SP त्याच्या ऑफिस मध्ये बघत होता आणि त्यानंतर मला मेसेज पाठवला, प्रचंड मोर्चा होता, एवढे प्रचंड ताकदीने लोक होत आहेत। ही लोक कोणी आणत नाही, उत्स्फूर्तपणे येत आहेत। लोकांचा जनताला, लोकांचा आक्रोश आहे। त्याच्या बापाने दिलंय, अरे तुमची अवकात नाही आमचं हिरावून घ्यायची, आमच्या बापाची प्रॉपर्टी, हे लक्षात घ्या। आणि बापाची प्रॉपर्टी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची लेकरं तुमच्या नरडीचा भोट शहरात। आणि म्हणून या देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगणार की स्वतः वकील म्हणतोस, अरे त्या विधानसभेमध्ये दादात खोटं बोलतोस। जरा ज्या जनतेवरची त्याच्या मतावरती निवडून येतात, या जनतेच्या बळावरती मुख्यमंत्री झालास, त्या विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे सांग काय त्या जजमेंट मध्ये लिहिलेलं। 1 ऑगस्ट 2024 रोजी जी जजमेंट झाली, अर्थात ती खरं म्हणजे जजमेंट सुद्धा नाही आहे असं माझं म्हणणं आहे। कारण त्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी एका कर्नाटकाच्या भाषणामध्ये तिकडच्या मादिक समाजाला सांगितलं होतं, ते उपवर्गीकरण मागत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं उपवर्गीकरण मी करून देतो। आणि त्यानंतर जजमेंट येते की हे उपवर्गीकरणाला राज्य म्हणजे उपवर्गीकरण राज्याला अधिकार देऊन राज्याला उपवर्गीकरणाचा अधिकार आहे। हे कसलं जजमेंट आहे? म्हणजे सरकारच्या प्रमुखाने बोलायचं आणि या सुप्रीम कोर्टाने तो आदेश पारित करायचा। काय चाललंय सुप्रीम कोर्टाचं? खरं म्हणजे 2004 मध्येच EB चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशी सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसच्या समोर अशाच पद्धतीचं उपवर्गीकरणाचं मागणी झाली होती। आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या 5 जजेसने एक मताने सांगितलं की SC मधले लोक हे एक संघ आहेत, इंग्रजीमध्ये त्याने शब्द वापरला होमोजिनस आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीचं होमोजिनस असल्यामुळे त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही। बाबासाहेबांनी सुद्धा संविधान लिहिताना म्हणाले की या शेड्यूल कास्टमधल्या सर्व लोकांना अस्पृश्यतेचे दाग त्याचे चटके बसलेले आहेत। त्यांना झालेला सामाजिक बहिष्कार, त्यांना झालेला त्रास हा सारखा आहे आणि त्यामुळे ते एक संघ आहे। आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजाला त्यांच्या पुस्तकामध्ये डिप्रेस क्लास म्हणायचे, म्हणजे एक दलित दबलेला वर्ग असं म्हणायचे, ते कधी जाती म्हणत नव्हते। परंतु जेव्हा संविधान लिहायचं झालं तेव्हा जाती न्यायाचा निवाडा करायचा झाला, त्यामुळेच बाबासाहेबांनी या संपूर्ण समूहाला